गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत रिका वॅक्स कसे करावे आणि त्याचे फायदे काय. रिका वॅक्स करत असताना सर्वप्रथम हात स्वच्छ धुवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवलेलं जेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही हाताला व्यवस्थित लावून घ्यायचे. 2 मिनिटांसाठी थांबून त्यावरती पावडर लावायची, नेहमीप्रमाणे जे आपण साध्या वॅक्सला लावतो त्याप्रमाणे. त्यानंतर वॅक्स गरम करण्यासाठी रिका वॅक्सचा जो डब्बा असतो तो वॅक्स हीटरमध्ये तसाच ठेवायचा आहे. वॅक्स काढून घेण्याची गरज नाही. वॅक्स व्यवस्थित गरम होऊ द्यायचे. त्याच्यावरती टेम्परेचर असते किती गरम करायचे आहे ते. व्यवस्थित गरम झाल्यानंतर ते लाकडी एक पॅच्युला मिळतो, त्या पॅच्युलाने वॅक्स व्यवस्थित एक लेअरमध्ये लावायचे आहे. आपल्या नॉर्मल वॅक्सचा जो स्टीलचा पॅच्युला असतो तो यूज करायचा नाही. त्याने वॅक्स लावले तर फार गरम लागते. त्यासाठी नेहमी लाकडी पॅच्युलाच यूज करायचा आहे. हा व्हिडिओ मी अगोदर बनवून घेतलेला आहे, त्यामुळे जरा मागे पुढे स्टेप झालेले आहेत, पण माहिती ही तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे देणार आहे. वॅक्स व्यवस्थित लावल्यानंतर रिका वॅक्ससाठी आपल्याला वेगळ्या स्ट्रिप्स भेटतात. त्या छोट्या असतात, त्यामुळे ती पूर्ण पट्टी आपल्याला लावायची आहे आणि ती खूप जास्त प्रेस करायची नाही. एकदा प्रेस केली तरी खूप आहे आणि ती व्यवस्थित खेचायची आहे. रिका वॅक्स हे एकदाच अप्लाय होते, ते आपण नॉर्मल वॅक्ससारखे परत परत लावू शकत नाही. आणि रिका वॅक्समध्ये अगदी छोट्यातली छोटे केससुद्धा निघून जातात, त्यामुळे डबल लावण्याची गरजच पडत नाही. रिका वॅक्स करताना फार टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी नॉर्मल वॅक्सप्रमाणेच करायचे आहे, फक्त काही प्रोसेस वेगळ्या आहेत ज्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित दाखवलेले आहे आणि सांगत पण आहे. वॅक्स पूर्णपणे करून झाल्यानंतर आपल्याला एक पोस्ट ऑइल मिळते. ते ऑइल लावून दोन्ही हात मसाज छान करून घ्यायचे आहे. पाण्याने धुवायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,